जय भीम, जय शिवराय. सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की जे MPSCच्या परीक्षा आहेत त्या MPSCच्या परीक्षेच्या संदर्भात या ठिकाणी मनोज पिंगळे या उपोषणकर्त्याने या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी घेतलेलं आहे. आमरण उपोषण घेण्याचं काय कारण आहे, कशासाठी आमरण उपोषण घेत आहेत? पुणे आणि महाराष्ट्र हे शिक्षणाचं भारतातील सर्वात मोठं केंद्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर का कुठल्याही शिक्षणाच्या बाबीसाठी जर आपल्याला उपोषण करायची गरज पडत असेल तर ही फार दुर्दैवी बाब आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये जर का उपोषण करण्याची वेळ येत असेल तर खरंच संपूर्ण महाराष्ट्राने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे उपोषण मनोज पिंगळे करत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. हा आजचा 3रा दिवस आहे. 11 जुलैपासून ते या ठिकाणी आंदोलन करत आहे. पावसाची परिस्थिती आहे, उन्हाची परिस्थिती आहे, या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत. तर त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांना पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आपण मनोज यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मनोजची काय सांगाल, काय मुद्दे आहेत तुमचे, कशासाठी तुम्ही आंदोलन करत आहात आणि काय काय समस्या आहे तुमची? तर आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 25 जून 2026 रोजी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार MPSC पूर्व परीक्षा 2026 नंतर सर्व परीक्षा MPSC ह्या ऑनलाईन घेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात घाबरट निर्माण झाली, विद्यार्थ्यांच्या मनात टेन्शन आलं आणि अचानक निर्णय घेतला. अगोदरच ऑनलाईन परीक्षेमुळे प्रचंड फ्रॉड झाले होते, प्रचंड नुकसान झाले होते विद्यार्थ्यांचं. पेपर फुटले होते, तलाठी असेल, जलसंधारण असेल, आरोग्य भरती असेल. ऑनलाईन भरती प्रक्रियेमुळे जे ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यामुळे पेपर फुटीचा प्रश्न प्रचंड आहे. त्यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेले होते आणि विद्यार्थ्यांनी आयोगाला मेल केले, आयोगाला पत्र दिली. संभाजीनगरला आंदोलन झालं, त्याचप्रमाणे लातूरला झालं, वर्ध्याला झालं. तरी पण आयोगाने सरकार काही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत आणि गोरगरिबाची मुलं आहेत. या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर या सर्वांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की तुम्ही ऑफलाईन परीक्षा घ्या. ऑफलाईन परीक्षेमध्ये आमच्या समोर सगळं घडतं. अँसर शीट असेल, सर्व परीक्षा एका वेळी महाराष्ट्रात होतात. ऑनलाईनमुळे तसं होणार नाही. ऑनलाईनमुळे एक परीक्षा 15 ते 20 शिफ्टमध्ये होणार आहेत. 15 ते 20 वेगवेगळे पेपर होणार आहेत. त्यामुळे पारदर्शकता अजिबात राहणार नाही. एखाद्या शिफ्टचा पेपर फुटू शकतो आणि पेपर फुटून विद्यार्थ्यांना नुकसान होणार ना. जर समजा एखाद्या पेपरचा शिफ्टचा पेपर फुटला तर जो पोरगा पैसे देतोय त्याला त्यात ॲड करतात. जो मुलगा काही अभ्यास करत नाही त्यामुळे ते ॲड करतात. मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की आहे फॉरेस्ट अकाउंटंटची एक्झाम. त्या परीक्षेमध्ये एका मुलाला 12 मार्क पडले होते. त्यानंतरची दुसऱ्या आठवड्यात दुसरी परीक्षा झाली, समाज कल्याण गृहपाल. त्यामध्ये त्याला पडले 200 पैकी 200 मार्क. टॉपर आला तो. असं कसं काय? ही ऑनलाईन प्रक्रियेचा असणारा प्रचंड मोठा फ्रॉड आहे. दुसरा विषय असेल वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक. यामध्ये त्या मुलाला मार्क होते 67, त्यानंतर पडले 27 मार्क. अशी जी ऑनलाईनची जी पद्धत आहे. अजून बघा, तलाठी भरती वादाच्या बोऱ्यात 27 रडावर. हे सगळे न्यूजचे जाहिरात आहेत. परीक्षा केंद्र संचालकाचे नातेवाईक त्याचे टॉपर आले. तलाठी भरतीतील नवीन घोटाळा उघड. हे काय पेपर फुटीच्या आरोपीच पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागात सहअधिकारी. तलाठी परिषद मिळाले 200 पैकी 201 गुण. हाच आमचा या ठिकाणी आहे. आम्ही आयोगाला पाठीमागच्या वर्षी आयोगाला विनंती करत होतो, तुम्ही सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा घ्या. त्यावेळेस आयोगाने मान्य केलं. पण आता आयोगानेच काय केलं तर आयोगानेच ऑनलाईन केलं. अहो, ग्रामीण भागामध्ये कम्प्युटर नाहीत, ग्रामीण भागामध्ये अजून लाईट नाही, ग्रामीण भागामध्ये मोबाईल नाहीत माणसांकडे. गडचिरोली सारख्या भागामध्ये तिथं काय करायचं माणसांनी? तिथं मुलांनी कसं फॉर्म भरायचं, तिथं कसं परीक्षा ऑनलाईनचा सराव करायचा? आमची लोकसेवा आयोगाला ही विनंती आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग सर्व राज्यांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेतं. त्या पद्धतीने आपण सुद्धा ऑफलाईन परीक्षा घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब पोरांना तुम्ही न्याय द्या. सर 99% मुलांची इच्छा आहे की तुम्ही ऑफलाईन परीक्षा घ्या. ही सर्व गोरगरीब सर्व मुलं आहेत. तर मुलांना 10,000 रुपये महिन्याला पुण्यात राहायचं पोरं. आणि जर ऑनलाईन सर झालं तर मोठ्यांची पोरं, आमदारांची पोरं, अधिकाऱ्यांची पोरं, त्यांचे नातेवाईक, त्यांची लिस्ट डायरेक्ट नाव येणार आहेत.
सर आमच्या शेजारी बसलेला मुलगा काय काय म्हणतात की आम्ही 25 लाख देऊन तलाठी झालो आणि जो प्रामाणिक अभ्यास करतोय तो लॉस झाला, नुकसान झाला. ह्याला सर कोण जबाबदार राहणार सांगा ना तुम्ही. अशा प्रकारचे गैरव्यवहार होतात, अशा प्रकारचे फ्रॉड होतात. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्याला वाटलं आपल्याला लढावं लागल, आपला हक्क हिसकावून घ्यावा लागल. त्यामुळे मी ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या तळमळीसाठी स्वतः मी अभ्यास करतो. मी एमपीसी दिली आहे, मी 2-4 मार्कांनी ओढलेलो आहे, 1-2 मार्कांनी ओढलेलो आहे. मला याचा सर्व अनुभव आहे एमपीसीचा. पण आता सर पर्याय राहिला नाही, म्हणून मी सर आमरण उपोषणाला बसलोय. माझी आपल्या माध्यमातून शासनाला व लोकशाही आयोगाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर हा निर्णय घ्या आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबाच्या पोराला न्याय द्या. जर आमची मागणी मान्य नाही केली सर ह्यापेक्षा उग्र आंदोलन सर करावं लागेल. विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आहेत, खूप मनस्ताप होत आहे विद्यार्थ्यांना. सर ही विनंती आहे आमची. किती विद्यार्थ्यांची मागणी आहे, किती विद्यार्थ्यांनी असं सांगितलंय की ही MPSC ची परीक्षा ऑनलाईन होऊ नये, किती विद्यार्थ्यांचा विरोध आहे याला? सर 99% मुलांची मागणी आहे की तुम्ही ऑफलाईन घ्या, ऑनलाईन कोणाचीच मागणी नाही. सरकारला पत्र केले, मेल केले, सर्व मुलांची मागणी आहे. मुलांनी व्हिडिओ करून सरकारला सांगितले, आवाहन केले, तरी सरकार ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. जर मुलगाच म्हणतो ना ऑफलाईन घ्या, आणि सर्वांना माहिती आहे पेपर फुटेज आपण बघितलं ऑनलाईनचं काय करणार माहिती. आता आयोगाकडे एवढं कम्प्युटर लॅब नाहीत, आयोगाकडे कम्प्युटर लॅब नाहीत. ऑनलाईन मध्ये सर पेपर हॅक होऊ शकतो, हॅक होऊन तो पेपर फुटू शकतो. त्यांचे सर्व्हर डाऊन होतात, अचानक स्क्रीन जाते लाईट स्क्रीनची. अशा विविध त्रुटी आहेत सर. त्यामुळे आणि विद्यार्थ्यांना जर चुकून असं झालं तर परत पेपर फुटतो, परत पेपर परत घ्या, परत पैसे भरा, परत फॉर्म भरा. असे खूप ऑनलाईन मध्ये त्रुटी आहेत. आमची हात जोडून विनंती आहे, आयोगाकडे अजून लॅब पण नाहीत. आणि आयोगाने आम्हाला कारण काय दिलं, केरळ आयोग, तमिळनाडू आयोग हे आयोग ऑनलाईन परीक्षा घेतात म्हणून आम्ही पण ऑनलाईन परीक्षा घेतोय. पण सर त्याची माहिती घेतली, त्यांचं सर्व ऑफलाईन परीक्षा आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत त्याचे. पण आयोग तो असं चुकीचं खोटं सांगत आहे. आम्हाला आयोगाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही थोडंसं विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करा, सर्वसमावेशक विचार करा. नॉर्मलायझेशन पद्धत सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आणणार आहे, ती सुद्धा खूप त्रुटीदायक आहे. न्यायालयाने सांगितले ही नॉर्मलायझेशन पद्धत अपवादात्मक परिस्थितीमध्येच वापर करा, अशा पद्धतीने वापर करू नका. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका. पण आयोग आणि सरकार ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. म्हणून माझ्यासारख्या बारामतीतल्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला वाटलं या गोरगरिबाच्या पोरासाठी आपण मेलो तरी बेहतर, मेलो तरी मी माग हटणार नाही जोपर्यंत आयोग परिपत्रक काढत नाही. पण ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी खूप जास्त खर्च येत असेल तर मग तो खर्च आणायचा कुठून असाही त्यांचा प्रश्न असेल. सर आजपर्यंत सर ऑफलाईन परीक्षा होत होत्या, आजपर्यंत ऑफलाईनच परीक्षा झाल्या. उलट ऑनलाईनला जास्त खर्च आहे, ऑफलाईनला कमी आहे. 1 टाइम परीक्षा होत्या, ऑनलाईनला वेगवेगळे लॅब, नागपूर नाशिकला लॅब कमी आहेत. आणि आजपर्यंत ऑफलाईन परीक्षा झाली ना, आजपर्यंत खर्च नाही झाला. आयोग म्हणते की आम्हाला शाळा कमी आहेत, आयोग म्हणते की आम्हाला 21 रिझल्ट लावायचा आहे म्हणून आम्ही ऑनलाईन घेतोय. पण आयोगाला आमचं म्हणणं आहे, मागच्या महिन्यात झालेली राज्यसेवेची परीक्षा निकाल ऑफलाईन नुसार परीक्षा झाली, त्याचा निकाल तुम्ही 21 दिवसात लावला. मग आताच तुम्हाला गरज काय ऑनलाईन परीक्षा घेऊन निकाल लवकर लावायचा आहे? ऑफलाईन पद्धतीद्वारे सुद्धा तुम्ही निकाल लावलाच की. आणि मागच्या वेळेस सर 7,000 क्लर्कची जाहिरात होती, त्यावेळेस साधारणतः 90,000 ते 1,00,000 मुलांनी मेन्स परीक्षा दिली. तरी पण आयोगाने कंडक्ट केलीच ना, आयोगाने ते हँडल केलंच ना. मग आता आयोगाला असं करण्याचं कारण काय आहे? आयोग असं का करतंय? का सर ते आयोग खाजगी कंपनीला टेंडर देणार आहे? त्यांचं आयोगाचं काय साठवलोट आहे का? त्यांचं काय विषय आहे का? TCS संस्था, IBPS आहे संस्था, ह्या ऑनलाईन परीक्षा कंडक्ट करतात. त्यांचं प्रचंड फ्रॉड आहेत, त्यांचे मोठे मोठे टेंडर असतात. हा सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात शंकेला वाव निर्माण झालेला आहे, अशी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. तर आपण बघताय की ऑनलाईन मध्ये भरपूर गोंधळ आहे आणि ऑनलाईनच्या बाबतीत लोकांना कोणालाही ऑनलाईनवर भरोसा नाही आहे. कारण आपण बघितलं की बँकेचे व्यवहार सुद्धा या ठिकाणी ऑनलाईनमध्ये फ्रॉड होत असतो. त्यामुळे तेही मोठ्या प्रमाणात तसाही म्हणजे अविश्वास आहे ऑनलाईन पद्धतीवर. बँकेचे खाते असेल, बँकेचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते हॅक केले जातात, त्यातून पैसे काढले जातात. तर बँकेच्या सिस्टमवर कोणाला विश्वास नाही. दुसरं म्हणजे जसं EVM पद्धत आहे, EVM मध्ये सुद्धा आपण बघितलं की EVM सुद्धा ऑनलाईन पद्धत आहे, इंटरनेटची पद्धत आहे किंवा डिजिटल सिस्टीम आहे. त्यामध्ये सुद्धा लोकांना विश्वास नाही की कोणता उमेदवार निवडून आलाय, कोणता उमेदवार निवडून आलेला नाही, हे सुद्धा लोकांची त्यावर सुद्धा विश्वास नाही. तर अशा प्रकारे मनोज पिंगळे यांनी हे जे काय उपोषण केलेलं आहे तर सरकारने त्यावरती लक्ष दिलं पाहिजे. एक कंडिशन
ऑफलाईन एक्झामिनेशन, एकच मिशन ऑफलाईन एक्झामिनेशन, एकच मिशन एकच मिशन. तर अशा प्रकारे त्यांचं जे धोरण आहे त्याला सरकारने त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावरती विचार करून ऑफलाईन पद्धती अंमलात आणली पाहिजे असं मी या ठिकाणी नमूद करतो. सम्यक क्रांतीसाठी मी पुण्यावरून निलेश चव्हाण.